आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शमिका, शमिका, काय हे? किती वेळा मी तुला सांगितलंय रूम मध्ये पसारा करायचा नाही म्हणून. अजिबात आवडत नाही मला. सॉरी डॅडा, चिडू नको. हे घे. हे काय आता? अरे सरबत आहे, तुझ्यासाठी बनवलाय. ये. काय करतेस? ये बस इथे. हे घे पी. चिडचिड करू नकोस. मी हे सगळं 2 मिनिटात आवडते. सॉरी, मी उगाचच चिडलो तुझ्या. अरे डॅडा, उगाच नाही चिडत तू. मला माहितीये तू का चिडतोस. मग? कारण तू देवावर रुसलाय. मम्माला त्याने बोलावून घेतलं ना, म्हणून. मला वाड्या आजोबा म्हणाले, देव मम्माला घेऊन गेलाय ना देवा घरी, म्हणून तू देवावर रुसलाय. तुझा देवावरचा रुसवा इतर माणसावर निघतो. तुझा रुसवा जाईपर्यंत तू चिडून घे. डोंट वरी. मी तुला दरवेळी माफ करेन. आणि हो, तू काळजी नको करूस. हे सगळं मी आवडते. तू सरबत पी. या मुली आहेत ना, मुली खूप समजूतदार असतात. आणि तुमचं विस्कटलेलं आयुष्य तिने कधी सावरायला घेतलं कळणार नाही तुम्हाला. अचानक या मुली आपल्याला माया लावतात आणि बघता बघता आपली आई होऊन जाते. या मुली आहेत ना, खूप खूप प्रेम करतात आपल्यावर. अगं आबा, तुझ्याचकडे येत होते. मस्त चहा करून आणलाय, घे. अहो, तुम्ही कशाला चहा आणला? मी घेतला असता. बाई, मी आणला म्हणून काय बिघडते? नाही नाही तर तू म्हणशील फक्त सुनेला चहा देतात बाई आयता, मला कधी देतच नाही. आणि असं नाहीये आबा, मी सगळ्यांवर सारखीच माया करते. सगळ्यांवर प्रेम आहे माझं. घे. आणि कसं आहे, एकदा सासरी गेलीस लग्न होऊन, मग असा आयता चहा कोण देणार बरं तुला? हो की नाही? अशी माझ्यासारखी मागे मागे धावणारी सासू मिळणार आहे का? त्याला वेळ अजून. वेळ आहे? खूप वेळ आहे का? म्हणजे कोणीतरी आहे मनात, आहे ना कोणीतरी? हे बघ आम्हा, कोणी असेल मला सांग बाई, मी बोलणं करते. कोण आहे? काकू, अहो काय बोलताय तुम्ही? कोणी नाहीये. मुळात कोणी असणं शक्यच नाही. का? हा शक्यच नाही? कारण मी या सगळ्यात पडतच नाही. पडतच नाही म्हणजे काय? हेच तो वय असतो या सगळ्यात पडायचं बाई. असेल, पण मी नाही पडत. खोटं बोलते का मी? तू होय? कधीच नाही बाई. बरं मी आले. हो. आई, आई काही बोलली का आबा? काही बोलली नाही. टाकास तूर लागू दिला नाही बाई. एका शब्दाने काही सांगितलं नाही बाई तिने. ते पण मला माहितीये मुद्दा खोटं बोलतीये बाई ती. हो ना? आम्हा, तू मला सांग, रात्री रात्री फोनवरती गुलगुलू बोलते ती, मग खोटं असेल का? कोणीतरी असणारच बाई. मी आता असं करते, मी ना मास्तरांनाच सांगते. काय म्हणले? आई, आई आई म्हणाले मी. आई,
असं नका करू, बाबांना नका सांगू, त्यांना बस टेन्शन येईल ना. अगं पण त्यांना कळायला हवं ना. बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. पण उगाच ते काळजी करत बसतील हे सगळं आता काय नवीन ऐकून आणखीन. ते पण बरोबर आहे बाई. हा, काळजी करतील ते. काय करायचं मग आता गोई, मला तर काही थांब, मी असं करते. मी आता काय करते, पुन्हा ती फोनवर बोलत असली ना बुलू, ती रंगे हात पकडते बाई तिला. मग बघते कशी सांगत नाही. याने खूपच जास्त मनावर घेतलंय शोध लावायचा. खरं कळलं तर काय करणार. कोंबडं झाकलं म्हणून तांबडं उगवायचं राहत नाही मुक्ता, अडकणार आहात तुम्ही. आणि असं तसं नाही, वाईट अडकणार आहात. तुझं काय मध्ये मध्ये, आणि तू एकटा कसा आलास? ओवी आणि समीर भाऊजी कुठे आहेत? समीर दादा, समीर दादा, मी मुद्दामूनच मेसेज नाही केला. मेसेज केला असता ना तर सगळ्यांना वाटलं असतं की मीच टीप दिली आहे. तो फोन ट्रॅक पण होतो ना, आणि माझी फॅमिली. दादा प्लीज मला यात इन्व्हॉल्व नाही व्हायचंय. हे बघ, तू टेन्शन घेऊ नको, तुझं नाव कुठेही येणार नाही. पण मला सांग, ह्या पत्त्यावर नक्की सत्यशील सापडेल ना? इथेच असण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण की हा पत्ता जास्त लोकांना माहीतच नाहीये. दादा मला तुझ्यासोबत कोणी पाहिलं ना तर प्रॉब्लेम होईल. मी निघू? हो हो, जा. मी हा पत्ता वृंदाला पाठवतो, तिचं समाधान होईल. हो नाही नको, ऐका माझं, तिला नका पाठव. हा पत्ता तिला दिला आणि त्याच पत्त्यावर सत्यशील नाही सापडला ना तर तिला वाटेल की आपण उगाच वेळ घालवतोय म्हणून. त्यापेक्षा तुम्ही हा पत्ता अजिंक्य सरांना पाठवा. ऐका माझं. ठीक आहे. काय ओवी, समीरा, काय एवढ्या रात्री कुठे होतात? कुठे तुम्ही? बाबा आम्ही ना मित्राकडे गेलो होतो, माझ्या एक काम होतं. अहो पण मित्राकडे की आठवणी गोळा करायला? हो बाबा, समीरच म्हणाला होता, आठवतंय का तुम्हाला, की मी त्याला तुरुंगात पाठवण्यासाठी इतकी हट्टाला पेटले की पुढचं आयुष्य जगण्यासाठी त्याला आठवणी गोळा करायच्या. काय तर पुढचं आयुष्य जगताना त्याच कामी येणार आहेत म्हणून. वाह, काय छान चाललं आयुष्य सगळ्यांचं. आपल्याच माणसाच्या संसाराचा खून करून स्वतःच्याच आयुष्यात रंग भरण्याचं काम चालू आहे. छान. रंग? आम्ही किती रंग भरण्याचा प्रयत्न केला तरी भीतीची टांगती तलवार आमच्या आयुष्यात रंग भरायला देत नाही. असो, आम्ही काय आठवणी गोळा करायला गेलो नव्हतो. सगळे सुखात राहावे, या जंजाळातून बाहेर पडावे यासाठी गेलो होतो. सत्यशीलचा शोध घेत होतो. त्याचा एक पत्ता सापडलाय, तो अजिंक्यला दिलाय. आणि मग खूप वर्षांनी तो राजा त्याच्या राज्यात, काय असतं त्या राजाचं नाव? हॅलो हॅलो, समीरने तुम्हाला सत्यशीलचा दुसरा पत्ता दिलाय का? समीरने आत्ताच फॉरवर्ड केलाय मला.
मी लगेचच माझ्या मित्राकडे तो फॉरवर्ड केला. तो घेईल त्याच्या पद्धतीने शोध. वाडकर आजोबांकडून फोन आहे का? मी बोलू महत्व. हॅलो हॅलो वृंदा आंटी, तुझाच फोन आहे ना? बेस्ट बेस्ट. काय बेस्ट? मला एखादी गोष्ट सांगशील का? डॅडाला गोष्ट सांगायला जमतच नाहीये. तो जे राजाची नावं सांगतोय तो स्वतःच विसरून जातोय. शमिका, उगाच त्यांना त्रास नको देऊस. दे इकडे, महत्वाचं बोलायचं मला. आणि प्रधानांची पण नावं विसरतोय. शमिका, माझ्याकडे दे फोन. त्याच्या स्टोऱ्या खूप बोरिंग असतात. सांग ना मला स्टोरी प्लीज. हॅलो, काही हरकत नाही, मी सांगते गोष्ट. डॅडा बघ, त्या रेडी झाल्या. तू नको पडू आमच्यामध्ये, मी गोष्ट ऐकते. हो सांग. मी झोपून ऐकते, म्हणजे मला झोप तरी लागेल. सांगू? हा सांग. बर. तर एकदा काय होतं माहितीये का? एक मोठं कलिंगड असतं. किती मोठा? खूप मोठं, घरा एवढं असतं. बापरे. आणि त्या कलिंगडामध्ये एक म्हातारी राहत असते. काय झालं, नाही आवडली का? अरे सांग, इंटरेस्टिंग आहे. आणि मग काय होतं माहितीये का? ठमूचे बाबा तिथे येतात आणि त्या म्हातारीला खूप फटके मारतात. शेवटी मग ती म्हातारी ठमूच्या पायाच पडते आणि मग ठमू तिच्या बाबांकडे जाते. त्यांना घट्ट मिठी मारते आणि त्यांच्या मिठीत झोपून जाते. आणि झोपेत ठमू काय म्हणते माहितीये का? की माझे बाबा हिरो आहेत. तू फक्त माझाच नाही, आमच्या दोघींचा हिरो आहेस. आणि मग अशा रीतीने ठमू आणि तिचे बाबा आनंदाने राहायला लागतात. हॅलो हॅलो. ती गाढ झोपली आहे. बरं झोपली ना ती. ठीक आहे. मिसेस वृंदा, थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? मी माझ्या गोष्टीत मला हिरो केल्याबद्दल. म्हणजे तुम्ही पण ऐकलीत का गोष्ट? हो, तिच्या बाजूलाच बसलो होतो ना, म्हणूनच म्हटलं बापाला हिरो केल्याबद्दल थँक्यू. बापाला हिरो केल्याबद्दल थँक्यू कशाला? प्रत्येक बाप हिरोच असतो. खरंय, प्रत्येक बाप हिरोच असतो. शमिका खरंच खूप नशीबवान आहे. तिचा हिरो तिच्या जवळ. माझ्या बर्फीच्या जवळ मात्र तिचा हिरो नाही आहे. अगं हो ना, आईंना सगळं कळलं. आपण जेव्हा आभाशी बोलत होतो ना तेव्हा आईंनी तिला बोलताना पाहिलं. आणि बरं हे सगळं येऊन त्यांनी सांगितलं कोणाला? तर मला. मग काय झालं? काही नाही, मी त्यांना सांगितलंय की तिच्यावर लक्ष ठेवा म्हणून. काय अगं मुक्ता तू? अगं ताई मग काय करणार? पण बरं झालं ना, एका वेळी 2 फिरक्या घेता येतील. घ्या
ना नुसत्या फिरक्या घ्या बस, पण एक दिवस ना मजबूत अडकाल सांगून ठेवतोय. तू जरा गप्प बस रे. बरं, आज माझा टर्न आहे माहितीये ना? हो घे बोल. हॅलो, ऍडव्होकेट अजिंक्य मांडलेकर बोला, कसे आहात? अरे मी कसं असणार, कोर्टाच्या कामात बिझी. तू कसं आहेस सांग. अरे आपलं काय, आपलं इथे ड्युटी आहे की ड्युटी. आय कॅन अंडरस्टँड. ऐक ना, एका केसच्या संदर्भात सत्यशील अमृतकर नावाच्या माणसाचा पत्ता पाठवला. त्याचा जर अजिंक्य ऍक्च्युली मी आता बाहेर निघालोय, त्यामुळे मला आज काही शक्य होणार नाहीये. मी उद्या परवा नाशकात परत आलो की बघतो, चेक करतो. नाही, मला जरा अर्जंट होतं रे. अरे झालं काय, मला एका केस संदर्भात आता जस्ट टिप मिळाली. ते आरोपी तिथे पुण्यात लपून बसलेत म्हणून तिकडेच निघालोय. मी एक काम करतो, माझ्या कलिगला सांगतो, तो बघेल. नाही ठीक आहे, तू कर तुझं काम, मी बघतो. बरं ठीक आहे, काही मदत लागली तर फोन कर मला अर्जंट. चल ठेव. चल बाय. हा अजिंक्य सर, बोला ना, काय झालं? सत्यशील सापडला का? नाही, ऐक ना समीर, काय झालंय, मी माझ्या एका मित्राला हा पत्ता पाठवला होता, पण नेमका कामानिमित्त तो जरा बाहेर गेला. समीर मला सांग, हा पत्ता तू कुठून मिळवलास? का सर? काय, सत्यशीलला जर एक कळलं की आपल्याला हा पत्ता मिळाला आहे तर तो त्या ठिकाणी थांबणार नाही. हो सर, याची शक्यता तर आहेच. सर मी जाऊन बघून येऊ का तिकडे? एकटा? नाही, एकटा नको. तू एक काम कर, तू मला भेट, आपण दोघे जाऊया. अहो सर, तुम्ही कशाला एवढी मोठी रिस्क? अरे आपण दोघं असल्यावर कसले रिस्क? भेट तुम्हाला. ठीक आहे सर. हाय आभा. आभा, तू पण जागी आहेस का माझ्यासारखी? मला काय झालंय काय कळतच नाहीये, झोपच उडालीये. तहान भूक गायब झालीये, झोपेचा तर पत्ताच नाही. काय माहित? तू पण जागीस का माझ्यासारखी? मला काय झालं काही कळतच नाही. झोपच उडाली, तहान भूक गायब झाली, झोपेचा तर पत्ताच नाही. काय झालंय बोल ना. आपल्या माणसांशी बोललं की झोप लागते असं म्हणाले डॉक्टर. बोल ना प्लीज. काय झालंय बोल ना. आपल्या माणसाशी बोललो की झोप लागते असं म्हणाले डॉक्टर.
काय गाबा कोणाशी बोलतेस? नाही कोणाशीच नव्हते बोलत मी. मग इतक्या रात्री इकडे काय करतेस? खरं सांग. खरंच सांगते मी कोणाशीच बोलत नव्हते मी. हे बघ बाई आबा, मी काही बोलणार नाही. हा खरं सांग.